1 ऑगस्टपासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानात आदिवासी पेसा 13 जिल्ह्यातील 17 सवर्गाच्या उमेदवारांची आदिवासी पेसा क्षेत्रात कायमस्वरूपी तात्काळ पदभरती करण्यात यावी, तसेच कुठल्याही प्रकारे कंत्राटी किंवा तात्पुरती भरती करण्यात येऊ नये यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे। तरी अद्यापपर्यंत शासनाने याबद्दल कोणतीही दखल घेतली नाही। म्हणून आज अकोले तहसील कार्यालयावर विद्रोही संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। मागणी पूर्ण न झाल्यास आदिवासी वादळ मुंबईत धडकेल, असे अमित भांगरे यांनी मत व्यक्त केलं। न्याय द्या आरक्षणाच्या भरती झाली जिंदाबाद जिंदाबाद आदिवासी पेसावरती झालीच पाहिजे। पेसावरती झालीच पाहिजे। आदिवासी एकजुटीचा बिरसा मुंडा करे पुकार, राया ठाकर करे पुकार, राघोजी भांगरे करे पुकार, देव शेखर करे पुकार। पैसा बचाओ, नहीं चलेगी नहीं चलेगी। सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है। आदिवासी एकजुटीचा, आदिवासी एकजुटीचा नाहीतर विनंती आहे। एक मिनिट आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, साहेब तहसीलदार साहेब बाहेर येतात, इथं बसायचं रोडवरती। आपण त्या ठिकाणी पावसामध्ये बसलो होतो। अकोले आपले लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, कष्टकरी जनता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, श्रमिक जनता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आमची एकजूट जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, आमची एकजूट पाहिजे। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, ही योग्य गोष्ट नाही। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, अरे 25 आमदार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। हा आंदोलन घेऊन आलोय, आम्ही निवेदन तुमच्याकडे देतोय। आमची विनंती आहे का आमच्या आदिवासी बांधवांचे जो काय प्रश्न आहे तुम्ही सरकार पातळीवर ते मांडा, अन्यथा सरकारला एवढंही सांगा का तरुण आदिवासी उद्या मंत्रालयावर घेरा घातल्याशिवाय आम्ही शांत। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा पेसा भरती झालीच पाहिजे, भगवान बिरसा मुंडांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आदिवासी एकजुटीचा। यानंतर काही चर्चा बाकी आहे। सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सर्व संघटना तुम्ही कुणी काही लपून बसा, कंचे कोपऱ्यात जाऊन बसा, पण आम्ही जर आदिवासी समाज जर एकत्र झालो तर भुयारातून वढून काढल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट तुम्ही परत सांगला नाही का याने आम्हाला सांगला नाही, मग मात्र एकदा आम्ही ताईवरलो का मग मात्र मागामोर हलणार नाही। आणि मग पुन्हा तुम्ही कसं खुर्ची बसत हे आमच्या आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांच्या हातात आहे। एवढाच सांगतून माझा 2 शब्द संपतो। आदिवासी एकत्र येऊन आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अमितदादा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली
आणि आदिवासी कृती समितीच्या वतीनं आपण अकोले तहसील इथं आंदोलन करत आहोत। काय मागणी आहे आपली या शासनाकडे की दादा 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये ज्या घटनेमध्ये नोंद करून आमच्या आदिवासी माणसांना नोकऱ्या, जमिनी, जल या सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या, त्या पुन्हा आम्हाला आमच्या ताब्यात मिळाल्या पाहिजेत, आमच्या नोकऱ्या आमच्या मुलांना मिळाल्या पाहिजेत। यासाठी जर स्वातंत्र्याच्या 50, 60, 70 वर्षानंतरही आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर या देशाच्या हिताची गोष्ट नाही। मित्रांनो, खरं म्हणजे मला असं म्हणायचंय की या महाराष्ट्र शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का? गेली 20-22 दिवस या महाराष्ट्रातील 15-20 जिल्ह्यातील तरुण उपोषण करतायत आणि त्यांच्याकडे साधं जाऊन भेट देण्याची सुद्धा त्यांची हिंमत होत नाही, त्यांना गरज वाटत नाही। या ठिकाणी आणखी एक आंदोलन की आमच्या स्वप्नील भाऊ शेकडो हजारो पिढ्यांना आम्हाला शिक्षण नव्हतं, या संविधानानं आम्हाला शिक्षण दिलं आणि आमची पोरं आताशी पुढं या शासनाच्या नोकऱ्यांमध्ये जायला लागली। परंतु या जातीयवादी आणि धर्मांध शक्ती असलेल्या या शासनाच्या लक्षात आलं की इथला आदिवासी तरुण जर नोकरीमध्ये गेला तर तो त्याच्या समाजाचं हित बघेल, त्याच्या समाजातील महिलांचं हित बघेल, त्याच्या समाजातील आदिवासी तरुणांचं हित बघेल आणि म्हणून हा तरुण नोकरीपासून बाजूला ठेवला गेला पाहिजे। आणि म्हणून मगाशी अमित दादाने सांगितलं तसं 1 लाख ते 1.25 लाख नोकऱ्यांपासून आदिवासी माणसांना बाजूला केलेलं आहे। या निमित्तानं आपली मागणी महाराष्ट्र शासन लक्ष देत नाही, परंतु ते लक्ष देण्यासाठी आम्ही दादा या पुढच्या आंदोलनामध्ये आपली जी काही आदिवासी कृती समिती असेल आम्हाला आदेश करा। बाबासाहेबांची लेकरं असलेले आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या आंदोलनात सक्रिय पाठिंबा देऊ आणि या आंदोलनामध्ये कायम सहभागी राहू अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि इथंच थांबतो। आज आदिवासी 17 संवर्ग पेसा कृती समितीद्वारे अकोला तालुक्यामध्ये मोर्चा आयोजित केला होता। तो मोर्चा घेऊन आम्ही तहसील कार्यालयावर आलो। आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की आज आमचे तरुण गेल्या 20 दिवसांपासून नाशिक या ठिकाणी आंदोलन करताय, तरी देखील सरकारला जाग येत नाही। आज आम्ही आदिवासी कृती समितीने राज्यभरात प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच इशारा करायचा आहे, तुम्ही जर आदिवासी समाजाला जर हिणवणार असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी आम्ही मुंबईला येऊ, मंत्रालयाला घेरा घालू। आज धरणं आमच्या आदिवासी समाजामध्ये तुमचे धरणं आहेत, आम्ही पाणी देखील कोणाला देऊन देणार नाही। हा आदिवासी समाज आज चिडलेला आहे। गेल्या 1 वर्षांपासून आमचे तरुण जे शिकलेत आज प्रचंड अडचणीमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केले, त्यांना नोकरी मिळाली, तरी देखील त्यांना जर त्यांचं अपॉइंटमेंट लेटर मिळत नसेल, पण इतर समाजावर तुम्ही त्या इतर समाजाच्या लोकांना जर तुम्ही न्याय देत असाल आणि आमच्या लोकांवर जर अन्याय करत असाल तर हा आदिवासी समाज शांत बसणार नाही। आज भारतीय जनता पार्टी आम्हाला माहिती आहे सत्तेची मस्ती आज भारतीय जनता पार्टीला आली आहे। जाणीवपूर्वक हे सरकार आज आदिवासी समाजाला हिणवतोय। आज आम्ही बघतोय आदिवासी समाजाला नुसतं नोकरीपासून वंचित नाही तर बजेटमध्ये देखील आज आमच्या बजेटमध्ये 9% आरक्षण आमच्या समाजाचं आहे, त्याच्यातही देखील हे आमच्या बजेट कमी करतात। जिथं 50,000 कोटी आदिवासींवर खर्च व्हायला पाहिजे तिथं फक्त 16,500 कोटी खर्च होतोय। अनेक आदिवासींचे प्रश्न आहेत, परंतु पेसा कायदा सरकारपेक्षा मोठा आहे। हा अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि आदिवासी या भारताचे मूळ मालक आहोत। जंगल जमिनीचे आम्ही मूळ मालक आहोत। आमचा अधिकार हे सरकार हिसकून घेऊ शकत नाही। वेळ प्रसंगी आलं तर आम्ही कोणत्याही संघर्षाला आम्ही घाबरणार नाही, एवढाच इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो। लवकरात लवकर निर्णय घ्या, अन्यथा हा आदिवासी मुंबईमध्ये आल्याशिवाय शांत बसणार नाही।
जनप्रधान न्यूजसाठी शशिकांत सरोदे, अकोले।